आपल्या कर्तृत्वाची वेल जरी एवढी बहरलेली, जीवनाची प्रत्येक फांदी अजूनही तेवढीच मोहरलेली, तुमचं व्यक्तिमत्व असं दिवसेंदिवस खुलणारं, प्रत्येक वर्षी वाढदिवशी नवं क्षितिज शोधणारं, ही कहाणी आहे आपल्या आकाश सजविणाऱ्या प्रकाश महिपत जाधव यांची. कमल आणि महिपत यांच्या जाधव कुटुंबात प्रकाश या बालकानं जन्म घेतला. लहान भाऊ राजेश यांच्या समवेत त्यांचं बालपण कमिशनर ऑफिसच्या मागे असलेल्या पोलीस लाईनमध्ये गेलं. शालेय शिक्षण पूर्ण झालं ते महाराष्ट्र विद्यालय ठाणे येथून. महाविद्यालयीन शिक्षण ज्ञानसाधना कॉलेजातून पूर्ण केलं. आता नोकरीची चिंता सतावत होती. काही वर्ष मुलुंडमधल्या एका खासगी कंपनीत त्यांनी काम केलं. पण आयुष्याला एक वेगळी कलाटणी मिळाली ती 16 एप्रिल 1984 रोजी. पोलीस आयुक्त कार्यालय ठाणे शहर येथे लिपिक म्हणून त्यांची नेमणूक झाली. 1985 साली झालेली भिवंडीतील दंगल आठवते का हो? तासन तास या भिवंडी दंगलीचं रिपोर्टिंग करून इंग्रजीत अहवाल देणारे, ऑफिस पासून आपलं घर केवळ 20 फुटांवर असूनही घरी न जाता सलग 24 तास काम करणारे व्यक्तिमत्व म्हणजेच प्रकाश महिपत जाधव. ही त्यांची कामाप्रती असलेली तत्परता पाहून अवघ्या 2 वर्षातच त्यांची कनिष्ठ श्रेणी लिपिक म्हणून पदोन्नती झाली. आयुष्य जगत असताना कुणीतरी जोडीदार हवाच ना. रायडोंगरी बोरिवलीच्या राजाराम बाजी मोरे आणि हिराबाई राजाराम मोरे यांच्या 5 अपत्यांपैकी एक सुकन्या कमल. आपली मावशी लता मोरे यांच्याकडे आलेल्या कमलचे लांब सडक काळेभोर केस पाहून आणि तिचं ते साजिरं रूप पाहून प्रकाश कमलच्या प्रेमातच पडले आणि त्यांनी त्वरित लग्नाची मागणीही घातली. अखेर 1988च्या व्हॅलेंटाईन डेला मावळी मंडळ ठाणे येथे 2चे 4 हात झाले. 2 मनांचं मधुर मिलन झालं आणि 6 जानेवारी 1989 रोजी यांच्या सुखी संसारात आनंदाची भर पडली. योगेश या पुत्ररत्नाचा लाभ झाला. गंमत माहितीये का, याच दाम्पत्यानं मिळून ऋषी कपूर आणि डिंपल कपाडिया अभिनीत बॉबी हा सिनेमा पाहिला. या सिनेमाचाच परिणाम योगेशचं नामकरण झालं ते बॉबी या नावानं. 31 डिसेंबर 1991 रोजी या दाम्पत्याला लक्ष्मीही प्राप्त झाली, ती तन्वीच्या रूपाने. आता एक सुखी चौकोनी कुटुंब पूर्ण झालं. डिसेंबर 1991 ते मार्च 1997 पर्यंत पनवेल डिव्हिजनला आयुक्त कार्यालय नवी मुंबई इथं त्यांनी काम पाहिलं. जनतेशी जास्तीत जास्त संबंध येत असल्यामुळे तेथील अनेक प्रतिष्ठितांशी त्यांचे खूप चांगले संबंध निर्माण झाले. पण या सुखी कुटुंबाला आता घराची चिंता सतावत होती. कळवा येथील सुलोचना सोसायटीमधील घर 1997 साली झालं खरं, पण याच वर्षी आई देखील सोडून गेली. त्यामुळे जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. स्वतःला यातून सावरत त्यांनी पुन्हा आपल्या कामावर लक्ष केंद्रित केलं. 2006 साली पोलीस आयुक्त कार्यालय ठाणे शहर येथे त्यांची वरिष्ठ श्रेणी लिपिकपदी पदोन्नती झाली. पुढे 3 वर्ष 11 महिने त्यांनी ट्रॅफिकलाही काम केले. येथे अनेक जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पार पाडल्या. परिणामी त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीबाबत त्यांना वरिष्ठांकडून सन्मानितही करण्यात आलं. वडील म्हणून आपली कर्तव्य त्यांनी नेहमीच पार पाडली. मुलगा चिरंजीव योगेश आणि चिरंजीवी सौभाग्यकांक्षिणी जान्हवी यांचा लग्न समारंभ 5 मार्च 2014 रोजी मोठ्या थाटामाटात संपन्न केला. कर्तव्यनिष्ठ माणूस नेहमीच तत्पर असतो. 2014 ते 2017 दरम्यान आस्थापना शाखेत प्रकाशजींवर एकाच वेळी 5 वेगवेगळे चार्जेस सांभाळण्याची जबाबदारी आली आणि ती त्यांनी अगदी योग्य रीतीनं बजावलीही. 20 मार्च 2015 रोजी नातू दक्ष योगेश जाधव हे चिमुकलं बाळ घरात आनंद वार्ता घेऊन आलं. आजोबांच्या आनंदाला आता तर पारावारच उरला नाही. आपल्या नातवासाठी त्यांनी चक्क सोन्याचा चमचा खरेदी केला आणि त्याला भरवलंय सुद्धा. पाहता पाहता वयाची 50शी गाठली. 50वा वाढदिवस आपल्या नातलगांसमवेत मोठ्या थाटामाटात साजरा झाला. 50शी गाठली तरीही ते थकले नाहीत.
त्यांच्या याच मेहनतीला पुन्हा 2017 मध्ये यश मिळालं. आता प्रमुख लिपिक म्हणून त्यांची पदोन्नती झाली. वय झालं तरी मनाला तरुण ठेवण्यासाठी मित्रांची गरज असतेच की नाही. 2018 साली ज्ञानसाधना कॉलेजच्या गेट टुगेदरला आपल्या जिवलग मित्र परिवाराचा सहवास त्यांच्या अनेक जुन्या आठवणींना उजाळा देऊन गेला. 2021 मध्ये कार्यालय अधीक्षक म्हणून त्यांची पुन्हा पदोन्नती झाली. पोलीस प्रशिक्षण केंद्र मरोळ मुंबई येथे SRPF मधल्या सहकार्यांशी इतके जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले की त्या साऱ्यांनी मिळून प्रकाशजींचा 58वा वाढदिवस मोठ्या आनंदात साजरा केला. अखेर सेवापूर्तीचा क्षण समीप आला. 29 सप्टेंबर 2023 रोजी सेवानिवृत्त होताना साऱ्यांचं मन भरून आलं. सहकार्यांनी मोठ्या हौसेने उत्साहपूर्वक तयारी करून प्रकाशजींना निरोप दिला. या सर्वांसोबत अंधेरीच्या एका नामांकित हॉटेलात केलेलं स्नेहभोजन आजही प्रकाशजींना त्यांच्या कामाचं चीज झाल्याची पोचपावती देतं. वाकवली या दापोलीतील गावाशी त्यांची नाळ अजूनही जोडलेली आहे. प्रामाणिक प्रयत्नांचं फळ हे मिळतंच. म्हणूनच दारात आधी इंडिका कार आली, मग डस्टर कारच्या येण्यानं सर्वच खुश झाले. याच आनंदात भर पडली ती कळव्याच्या दिव्य सोसायटीच्या व नंतर नंदनवन मधल्या दोन्ही प्रशस्त घरांमुळे. 2022 मध्ये मुलीच्या लग्नाची काळजी मिटली. जावई मयुरेश सोबत मुलगी तन्वीनं संसार थाटला. प्रत्येक सुखदुःखात पत्नी पाठीशी भक्कमपणे उभी राहिली. पतीच्या व्यग्र वेळापत्रकात कुटुंबाची जबाबदारी त्यांनी यशस्वीरित्या सांभाळली. नेहमी प्रेमाची गुंफण केली, म्हणूनच संगतीला नात्यांचा मेळावा पाहायला मिळाला. 1988च्या व्हॅलेंटाईन डेला यांचं लग्न झालं खरं, पण जवळपास 26 वर्ष कधीही महाराष्ट्राबाहेर ते फिरायला गेले नाहीत. अखेर पहिल्यांदा आपल्या पत्नीसह मुन्नार केरळला फिरण्याचा योग आला, तोही 5 दिवसांसाठी, चक्क विमानाने. तेव्हा या दोघांचाही आनंद गगनात मावेनासा झाला. हेल्थ इज वेल्थ हे जाणणारे प्रकाश यांनी त्यांना असलेली नियमित व्यायामाची, जॉगिंगची आणि जुडो कराटेची आवड जोपासलेली आहे. म्हणूनच त्यांच्याकडे पाहिलं तरी त्यांचं वाढतं वय अजिबात जाणवत नाही. त्यांनी घेतलेल्या पार कष्ट, साधना आणि जगण्यातून साऱ्यांपुढे ठेवलेला आदर्श हा खरंच वाखाणण्याजोगा आहे. यशस्वी जीवनाची 60 वर्ष पूर्ण झाली. यापुढील आयुष्यातही आनंद, सुख, आरोग्य, समाधान व दीर्घायुष्य लाभो हीच देवाकडे प्रार्थना. प्रकाश जाधव यांना हीरक महोत्सवानिमित्त लाख लाख शुभेच्छा. लई अब घड हाय गड्या घुम गाया बापर